तुम्हाला जर गणपतीची थोडी माहिती हवी असेल गणपतीच्या पूजेची तर थोडक्यात मी माहिती देते की 5 विडे असे तयार करायचे असतात, ज्यामध्ये सुपारी, पूजेची सुपारी, खारीक, हळकुंड, बदाम आणि पैसे ठेवायचे असतात, तांदूळ व्हायचे असतात आणि हे डबल पानं ठेवायचे असतात. म्हणजे असे टोटल 10 असतात ते, पण 5 मांडायचे असतात आणि ते मस्ट आहे. नंतर गुळ खोबरं ठेवायचं असतं देवाजवळ नेहमी, दिवा लावायचा असतो, धूप लावायची असते, अगरबत्ती लावायची असते, फ्रूट्स ठेवायचे असतात. 5 प्रकारचे फ्रूट्स ठेवलेले आहेत, बनाना, ग्रेप्स आणि मँगो आणि ॲपल आणि ऑरेंज. आणि कळस मांडायचा असतो, कळस इज इम्पॉर्टंट. आणि शंख, शंखाची पूजा करायची असते. माझ्याकडे हा आहे शंख, त्याची मी पूजा करते आणि तो वाजवतासुद्धा येतो, तो ब्लो करता येतो. आणि डेकोरेशन आम्ही यावर्षी असं केलं आहे, खूप सिम्पल आहे पण छान आहे. आणि अखंड दिवा मी साईडला ठेवते, जो अनटच असतो, कारण अखंड दिव्याला हात लागायला नको असतो म्हणून तो सेपरेट ठेवलेला आहे. आणि या प्रकारे असा आपला गणपती बसलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि आम्ही नेहमी, आमच्याकडे पंडितजी नसतात इकडे US मध्ये, तर आम्ही नेहमी ॲपवर ऑन करून गणपतीची पूजा सुरुवात करतो. ॲपवरसुद्धा पंडितजीच पूजा सांगतात, त्याप्रमाणे आम्ही फॉलो करतो. आमची 1-1.5 तासाची पूजा असते, जास्त लाँग नसते. त्यामुळे तुम्हीसुद्धा बाहेर राहत असाल, पंडितजी येत नसतील किंवा अवेलेबल नसतील तर ऑनलाईन पूजा ॲवेलेबल आहेत. सो ॲप असतात गणपतीच्या, त्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही पूजा ऑन करायची आणि फॉलो करायचं. नंतर खिरापत म्हणजे खोबरं, फाईन खोबरं, साखळी, पावडर शुगर, आणि मी मनुका टाकते, थोडं आल्मंड्स टाकते, पीसेस बारीक चुरा टाकते आणि त्यामध्ये थोडंसं इलायची पावडर टाकते. सो त्यामुळे त्याची टेस्ट चांगली होते. नंतर पंचामृत ठेवलं होतं, ते आम्ही आज काल पिलेलं आहे. आज सेकंड डे आहे गणपतीचा. पंचामृतमध्ये 5 गोष्टी असतात: दूध, दही, तूप, हनी आणि साखर. अशा प्रकारे 5 गोष्टी करून पंचामृत तयार केलं जातं. नंतर गणपतीची पूजा करतानाच आपल्या देवघराजवळ जे कुलदैवत असतं, त्या कुलदैवताला विडा व्हायचा असतो. जसा विडा आपण तयार केला गणपतीचा, तसाच विडा कुलदैवताला पण ठेवायचा असतो. सो अशा प्रकारे देवाजवळसुद्धा विडा ठेवून दिवा लावून अगरबत्ती लावायची असते, धूप लावायचं असतं, नैवेद्य ठेवायचा असतो. सो आम्ही देवाच्याच रूममध्ये गणपती बसवतो. काही लोक हॉलमध्ये वगैरे बसवतात. आम्ही देवाच्याच रूममध्ये गणपती बसवतो, जेणेकरून तुम्ही लगेच देवाची पण प्रार्थना करू शकतात आणि गणपतीची पण करू शकतात. सो या प्रकारे हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे 2024 मधला गणेश चतुर्थीचा. थँक्यू.